श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 65। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। एक अत्यंत मधुर आध्यात्मिक रहस्य। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः असं का म्हणतात हे मला कालपर्यंत समजलं नव्हतं। गणपतीच्या जोडीने दत्त किंवा दत्ताच्या जोडीने गणपती का असा बाळबोध प्रश्न पडायचा। आपल्या ओम नमोजी आद्या या प्रार्थनेमध्ये ज्ञानेश्वर माऊली या आद्याला म्हणजे आदिनाथाला नमस्कार करतात व पुढे म्हणतात, देवा तूच गणेशू सकळ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोची। अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे। हे तिन्ही एकवटले तेथे शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपे नमिले आदि बीज। गुरु निवृत्तीनाथांचा दास ज्ञानेश्वर ओंकारामध्ये गणेशाचे वर्णन करतात आणि हेच शब्द ब्रह्म मती प्रकाश करणारे आहे हे सांगतात। वारकरी वैष्णव आदिनाथाची प्रार्थना का करतात? तसेच सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबांच्या पिठापूर आश्रमातील रूम मध्ये बाबांच्या बेड खाली बाबांनी प्लास्टिकच्या एका लांब बाटलीवजा भांड्यात चलनी नोटांचे बंडल चिल्लर पैसे कोंबून ठासून भरलेले असत आणि त्यामध्येच शंकराची छोटीशी पिंड आणि गणपतीची एक छोटीशी पूजेतील मूर्तीही ठेवलेली असे। बाबा कधीतरी अचानक या भांड्यातील चिल्लर आणि नोटा खेळत आणि आलेल्या एखाद्या भक्ताकडे त्यातील पिंड आणि गणपतीची मूर्तीही आशीर्वादासाठी देत आणि परत सर्व त्या भांड्यात कोंबून भरून ठेवून देत। बाबा हे साक्षात दत्तप्रभू, ते तर नुसत्या स्पर्शाने नजरेने आशीर्वाद देतात। मग ही पिंड आणि गणपतीची मूर्ती का बरं बाबांनी ठेवली असेल आणि आलेल्या दर्शनार्थींना त्या का बरं दाखवत असतील हे देखील मला कालपर्यंत समजलं नव्हतं। विठ्ठलाच्या मुकुटावर शिवपिंड का असावी असंच हे गूढ आहे। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत येऊन 20 वर्ष झाली आहेत। त्यामध्ये ही सर्व गुपिते उघड केली आहेत। गुरुचरित्र ग्रंथात पहिल्यांदा शनी प्रदोष व्रताचा उल्लेख आला व श्रीपाद श्रीवल्लभांनी कुरोपुरात कृष्णेत आत्महत्या करण्यासाठी आलेल्या अंबिका व तिच्या मुलाला परावृत्त करून माझ्यासारखा पुत्र पाहिजे असेल तर शनी प्रदोष व्रत करायला सांगतात। नृसिंह सरस्वती अवतारात लाड कारंजा सोडताना माता अंबिकेच्या डोक्यावर हात ठेवून पुन्हा तिला आधीच्या जन्मात तिने केलेल्या शनी प्रदोष व्रताची आठवण करून देतात। नंतर आलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथात शनी प्रदोष व्रताचा उल्लेख जागोजागी आहे। गोकुळात नंद महाराजांनी शनी प्रदोष व्रत केल्याने श्रीकृष्ण परमात्मा 8 वर्षे त्यांच्या घरी वाढला। याच व्रताच्या प्रभावाने नंद महाराज हे सत्य ऋषीश्वर झाले। भास्कराचार्य होत त्यांनी क्रियायोग शोधला। व्रताच्या पुण्याईने ते बापनाचार्य झाले आणि श्रीपाद परमात्मा 16 वर्षे त्यांच्याकडे राहिला। अंबिकेने हे व्रत केले तेव्हा नृसिंह सरस्वती पोटी आले आणि 8 वर्षे लाड कारंजात राहिले। बापनाचार्य अप्पलराज नरसिंह वर्मा व्यंकटपय्या श्रेष्ठी एकत्रित हे व्रत कुक्कुटेश्वर पादगया क्षेत्रात करत होते। म्हणजे शनी प्रदोष व्रत भगवान शंकरांचे आणि पोटी येते कोण? घरी 8-8 वर्ष राहते कोण? तर भगवान विष्णू। अत्री अनुसयेच्या आश्रमात ब्रह्मा विष्णू आणि महेश मुलं झाली आणि त्यांच्यातील विष्णू हा दत्त म्हणून अत्री अनुसूयेच्या सेवेसाठी आश्रमात राहिला। त्यानंतर सर्वात मोठ्या घडामोडी अगदी अलीकडे म्हणजे सन 1319 झाल्या। मल्याद्रीपूरचे बापनाचार्य ऐन वेल्लीच्या सुवर्ण गणपती यज्ञासाठी गाणले गेले। तेव्हा नास्तिकांनी केलेल्या टीकेमुळे साक्षात गणपतीने प्रकट होऊन सोंडेने पूर्णाहुती स्वीकारली आणि काही काळातच गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व कला संपन्न श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने मी अवतार घेणार आहे असं घोषित केले। आणि हरिहर पुत्र अय्यप्पा स्वामी म्हणजे धर्मशास्त्रामध्ये जेव्हा गणपती आणि कार्तिकेय विलीन होतात तेव्हा दत्तरूप निर्माण होते असं सांगितलं। श्रीपाद श्रीवल्लभ रूपात गणपती आहे हे दाखवण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ गणेश चतुर्थीला अवतरतील असं सांगितलं।
खरं तर श्रीपाद श्रीवल्लभांचा होणाऱ्या आईचे वडील बापनाचार्य या प्रसंगी उपस्थित होते. श्रीपादांचे वाडवडील देखील यावेळी उपस्थित होते. पण सुवर्ण गणपती ज्या श्रीपाद श्रीवल्लभांबाबत सांगतोय ते आपल्याच पोटी येणार आहे याची कल्पनाही कुणाला आली नाही. नंतर पिठापूरला यज्ञासाठी बापनाचार्यांना बोलावलं गेलं. त्यांच्यामुळे तेथे दुष्काळात पाऊस पडला. नरसिंहवर्मांची शुभलक्षणी गाय कसा याच्या हातून सोडवल्याने लोकांच्या आग्रहाने बापनाचार्य पिठापूरला स्थायिक झाले. श्रीपादांचे होणारे वडील अप्पलराज शर्मा शिक्षणाच्या निमित्ताने ऐनवल्लीतून पिठापूरला बापनाचार्यांकडे आणले गेले. नंतर कुक्कुटेश्वर मंदिरात शनी प्रदोष पूजा करताना साक्षात कुक्कुटेश्वराने म्हणजे शंकराने आकाशवाणी करून आज्ञा केली, तुझी मुलगी सुमती आणि अप्पलराज यांचा विवाह करून दे, यातून लोककल्याण होणार आहे. यानंतर हे लग्न झाले आणि सन 1319च्या महालय अमावस्येला सुमती मातेस दत्ताने श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन देत मीच तुझ्या पोटी येतो असं वचन दिलं आणि सन 1320च्या गणेश चतुर्थीला श्रीपाद श्रीवल्लभ पिठापुरात अवतरले. यामध्ये वरील तिन्ही प्रश्नांचे निरसन निराकरण सर्व बाजूंनी होते. म्हणजे भगवान महादेव, माता पार्वती, गणपती, कार्तिकेय आणि नंदीश्वर विरूपाक्ष या सर्वांचा एकत्रित संकल्प म्हणून दत्ताच्या हरिहर पुत्र अय्यप्पा धर्मशास्त्रा रूपात गणपती आणि कार्तिकेय विलीन झाले व त्रिमूर्ती दत्त श्रीपाद श्रीवल्लभ अवतरले. म्हणून श्री गणेश दत्त श्रीपाद श्रीवल्लभ गुरुला नमस्कार करताना श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः म्हणतात. म्हणून स्वतःमधील तत्व दाखवायला बाबा आलेल्या दर्शनार्थींच्या खिशात शिवपिंड आणि गणपतीची मूर्ती कोंबत होते आणि अप्रत्यक्षरित्या तोच मी असं सांगत होते जे आज समजते आहे जेव्हा मतीत गुरुकृपेने थोडा प्रकाश झाला. गणपती स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ झाले. मुलगा लाभ हा बापनाचार्य झाला. भाऊ कार्तिकेय, षडानन, मुरुगन हा सिद्धपळणी स्वामी झाला. नंदीश्वर हा विरूपाक्ष झाला. श्रीपाद गोकर्ण महाबळेश्वर श्रीशैल्य क्षेत्रात राहिले आणि नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ अवतार गुप्त करून पुन्हा श्रीशैल्य मल्लिकार्जुनातच राहिले. एकूणच गणेश चतुर्थीला गणपती हा श्रीपादांना पुढे करतोय की श्रीपाद सर्व श्रेय गणपतीला देतायत का, हे अत्यंत मधुर आध्यात्मिक रहस्य आहे. असं हे अफाट आणि अपार श्रीपाद श्रीवल्लभ रूप. हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.